सलाम जय ख्रिस्त सर्व प्रियजनांना. सर्व तुम्ही कसे आहात प्रियजनांना? तुम्ही सर्व बरे आहेत हा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण जो आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वर आपला प्रभू येशू ख्रिस्त मला सांभाळतो, तो आपला सर्वांना सांभाळतो. तुम्ही सर्व बरे आहात आणि खूप चांगले आहात हा माझा विश्वास आहे आणि खूप आनंदित आहात. यस, असं नका म्हणू. कोणी खूप लोकांना विचारलं, कोणी विचारतात ना, शेजाऱ्यांना आपल्याला कोणी विचारतात, कसे आहेत ताई तुम्ही? अरे भाई, कसं तरी दुःखाची गाडी चालली. दुःखाची गाडी चालली तुमची? स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाचे तुम्ही लेकरं, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या संगती आहे. त्याचा महाराचा पवित्र आत्मा तुम्हाला मला दिलेला हेल्पर गाईड जो करतो आम्हाला, तो माझ्या संगती तुमच्या संगती आहे. राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूचे तुम्ही लेकरं आहात आणि तुम्ही कटराई म्हणता दुःखाची गाडी चालली आहे. अजिबात असं नका म्हणू प्रियजनांनो. तर मी खूप बरी आहे. परमेश्वर मला चालवत आहे आणि मी परमेश्वर मला आनंदी आणि आरोग्याने मी आनंदित आहे. परमेश्वर मला आरोग्य दिलेलं आहे. परमेश्वराने मला आरोग्य दिलेलं आहे. परमेश्वर माझे संकट दुःख त्रास दूर करतो आणि म्हणून मी खूप आनंदित आहे आणि मी खूप बरी आहे. अशा रीतीने तुमचं उत्तर पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त मला सर्व काही देतो. प्रियजनांना आजचं वचन आहे, सार्वकालिक प्रीती न त्यांनी तुम्हाला मला प्रीती केलेली. सर्व काळासाठी सार्वकालिक प्रीती त्यांनी तुम्हाला मला माझ्यावर करून टाकले प्रियजनांनो. आणि क्षमा, सार्वकालिक क्षमा तिने केलेली आहे प्रियजनांनो. हे दोन जे खूप मोठी चावी आहे स्वर्गात जाण्यासाठी, ही सर्वात मोठी चावी आहे प्रियजनांनो. की जसा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाची प्रीती प्रगट केली माझ्यावर आणि तुमच्यावर, की तो किती आतोनात माझ्यावर आणि आपल्या सर्वांवर प्रीती करतो. आणि त्यांनी माझी आणि तुमची आपल्या सर्वांची त्यांनी क्षमा केली आहे प्रियजनांनो. क्षमा केली आहे. आपण क्षमा न मागता त्यांनी क्षमा केलेली आहे. किती मोठी गोष्ट. तुम्ही विचार केला प्रियजनांनो? आपण म्हटलं का की तुझा पुत्र दे आम्हाला बलिदानासाठी? नाही, त्यांनी स्वतः त्यांनी आपला बंदोबस्त केला. मला आणि तुमचा उद्धार, मुक्ती मिळावी, उद्धार मिळावा, तारण मिळण्यासाठी त्यांनी स्वपुत्र दिला. स्वपुत्राला राखून नाही ठेवला. अरे माझ्या मुलाला काऊन देऊ? ते लोकांनी पाप केले, मरू दे त्यांना. असं केलं का देवाने? मरू दे, जाऊ दे. त्यांनी माझी आज्ञा पालन नाही केली, माझ्या आज्ञेचा भंग केला, जाऊ दे त्यांचा नाश होऊ दे. असं केलं का परमेश्वराने? तर यांचा उद्धार आणि यांचं तारण होण्यासाठी आम्हाला बनवण्याआधी त्यांनी आत्मिक जहानमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा पवित्र पवित्र बलिदान आत्मिक जहानमध्ये ऑलरेडी करून टाकला होता. आता तो त्याच्यानंतर मग जगिक दृष्टीनं त्यांनी पूर्ण जे वचन त्यांनी दिलं ते पूर्ण केलं प्रियजनांनो. की त्याचा पुत्राचा पवित्र पवित्र बलिदान होणार प्रियजनांनो. आमच्यासाठी, माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी ते दुःखदायी अपमानास्पद मरण, ते दुःखाने भरलेलं मरण, ते लज्जास्पद मरण आणि तो श्रापित मरण, ते उभा आडव्या क्रूस खांबावर कोणाला मारायचं म्हणजे इस्रायल लोकांमध्ये तो श्रापित मरण होतं. तर ते श्रापित मरण माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी त्यांनी सहन केलं. माझे आणि आपल्या सर्वांचे श्राप त्याने आपल्यावर घेतले. माझे आणि आपल्या सर्वांचे पाप त्याने आपल्यावर घेतले. सारे रोग आजार, सारे व्याधीचा अर्थ काय? सारे व्याधीचा अर्थ काय? दुःख, संकट, रोगराई, आजार सारे त्याने आपल्यावर घेऊन त्याचं पवित्र पवित्र बलिदान एकदाच करून ते सर्व काळ टिकणारं त्याचं पवित्र पवित्र बलिदान आहे प्रियजनांनो. आणि आता तुम्हाला आणि मला काय करायचंय? एकदम सोपा शॉर्टकट मार्ग स्वर्गात जायसाठी आहे. तो म्हणजे काय? फक्त विश्वास. आणि तो पण एवढा मोठा पाहिजे. राईच्या दाणे एवढा विश्वास. राई मी तुम्हाला माझ्या 2-3 व्हिडिओमध्ये राई दाखवलेली आहे. राई किती छोटी आहे ना प्रियजनांनो. सर्वात लहान सीड राई
राईचा दाणा इतका छोटासा विश्वास प्रभू येशू ख्रिस्त मला आणि तुम्हाला मागतो. ते देऊ नाही शकत प्रियजनांना. आपण खूप मोठं डोंगर चढायला लावलं की टकलं करायला लावलं की नांगडे पाय चला, असं जे करतात दुसरे लोक, जगातले लोक, तसं तुम्हाला काही सांगितलं का की पहाड चढ रे बाबा, हिमालय पर्वत चढ, तर मी तुला तिथे येऊन भेटतो? एकदम सोपा, केवळ विश्वास, तो पण राईच्या दाण्यावर विश्वास ठेवा आणि सर्व काय तुम्हाला, जसं म्हणतो ना आपल्याला लॉटरीने बंपर लॉटरी लागणार. ती कोणती लॉटरी? अविनाशी लॉटरी, प्रभू येशू ख्रिस्तासाठी स्वर्गात जाण्याची लॉटरी. आणि तो उभा आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, की चल माझ्या मुला, माझी मुली, चल आपल्या घरी, चल स्वर्गात, चल आता तरी चल. किती सोपं करून ठेवलं सगळं त्यांनी. त्याच्या पवित्र बलिदानाच्या द्वारे त्यांनी सर्व काळासाठी आपल्याला देऊन टाकले. 2000 वर्षापूर्वीच देऊन टाकले. आता तुम्हाला आणि मला फक्त विश्वास ठेवायचा आहे. विश्वास, मजबूत आणि भक्कम विश्वास, की माझा प्रभू येशू ख्रिस्त हा माझा खरा उद्धार करता, तारणारा जिवंत देव. त्यांनी माझ्या अपराधांसाठी, माझ्या पापांसाठी त्यांनी त्याचं बलिदान केलं आणि मला त्याच्या पवित्र रक्ताने विकत घेतलं, दत्तक घेतलं, त्याचं लेकरू बनवलं, त्याचं वारिसदार, स्वर्गचं वारिसदार बनवलेलं आहे. प्रियजनांनो, स्वर्गाचं वारिसदार मी आणि तुम्ही आहे. तर अशा मनात कट रही आहे कैसी भी, आम्ही फार दुःखी आहोत, कसं तरी जगत होत बाबा. चटणी रोटी परमेश्वर तुम्हाला खाऊ घालतो. परमेश्वर पाहतो, एलरोही आपला पाहतो. मी म्हटलं कॅमेरा लावून पहा, दुर्बीण लावून पहा, नाही तर कॅमेरा ठेवतात ना, सीसी कॅमेरा, की खरंच ही चटणी भाकर खाती का? बिलकुल नाही. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त जो खरा जिवंत दे, तुम्हाला मला कधी चटणी भाकर नाही देणार. प्रियजनांनो, तुम्ही जेव्हा जेवता, जेव्हा तुमच्या हातात ताट येते, तर तुम्ही जेव्हा बघता, अरे काय दिलं माझ्या मसिया, मला हे खायची इच्छा होती, हे तू मला समोर दिलं, हे माझे अनुभवाचे तुम्हाला ही साक्ष आहे माझी, की माझा परमेश्वर किती चांगला आहे. तो स्वतः चॅलेंज देतो की मी कसा आहे, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा म्हणतो तो. याचा अनुभव घेऊन पहा की तो किती चांगला आहे. आणि मी अनुभव घेऊन पाहिला. प्रियजनांनो, खरोखर माझा प्रभू येशू ख्रिस्त, माझा जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त खरोखर खूप आणि खूप चांगला आहे. आणि तो किती गोड आहे याचाही अनुभव मी घेऊन पाहिला. त्याचा गोडावा मधाच्या रुचीपेक्षा गोड आहे. तो फार गोड आहे. प्रियजनांनो, तो फार गोड आहे. आणि तो चॅलेंज देतो की तुम्ही मला देऊन पहा, मी आकाशाचे कपाट उघडून तुम्हाला देतो का नाही, माझी प्रचिती घेऊन पहा म्हणतो. चॅलेंज देतो मला आणि तुम्हाला. प्रियजनांनो, का तुम्ही आणि मी त्याला दशमांश देऊ नाही शकत? आपल्याला जे काय मिळते, 10 रुपये जरी मिळाले, 1 रुपया नाही तुम्ही टाकू शकत. आणि त्याच्यामध्ये प्लस हे तर झाले दशमांश. तुमची उपकार स्तुती मग कुठे आहे? थँक्यू लॉर्ड. तर त्याला 1 रुपया तर तुम्ही टाकू शकता. 10 रुपये जर तुम्हाला मिळाले तर 1 रुपया दशमांश आणि 1 रुपया त्याला उपकार स्तुती, धन्यवाद, आणि प्लस छोटंसं बलिदान. म्हणजे 10 रुपयामध्ये किती द्यावा पाहिजे? 3 रुपये द्यावा पाहिजे. आणि 7 रुपये आपले आहेत. किती? 7 रुपीज आपले आहेत. बघा, आशीर्वाद घेऊन पहा प्रियजनांनो. मी स्वतः हा अनुभव घेऊन पाहिला की त्यांनी त्याचे आकाशाचे कपाट उघडून मला भरभरून आशीर्वाद दिला. की मी म्हणत आहे, अरे तेव्हा पहा, याच्यात बरोबर तांदूळ संपत नाही, अरे पीठ संपत नाही, अरे अरे हे तर हे, अरे पेस्ट पण नाही संपू राहिला, किती भरभरून घ्यायला लागलो आम्ही, ब्रश भरभरून घेऊन राहिलो, ब्रशच्या खाली घेऊन राहिलो. अरे प्रभू, काय तुझी बरकत आहे, काय तुझा आशीर्वाद आहे. जसं 2 मासे आणि 5 भाकरी परमेश्वराने हातात घेतला आणि हात उंच करून आशीर्वाद दिला, तसा तो तुम्हाला आणि मला भरभरून आशीर्वाद दे. प्रियजनांनो, इतका परमेश्वर आपल्याला देतो. परमेश्वर आपला इतका चांगला आहे प्रियजनांनो. त्याला इतकं देऊ वाटते तुम्हाला मला की मी काय सांगू. प्रियजनांनो, जेव्हा
आपण काय विचार करतो, मला देवा असं काम दे, तसं काम दे ना. आपण बोलतो ना, ॲप्लिकेशन लिहितो जेव्हा काही कुठे काम जॉबसाठी, तेव्हा मला एवढं दे एवढं दे. परंतु परमेश्वर देतो. आपण एवढा विचार करतो, परमेश्वर काय विचार करतो बघा. परमेश्वर आपल्याला असं देऊ पाहतो, भरभरून. पूर्ण जाळ फाटून गेली. किती मच्छ्या मिळाल्या? 155 मच्छ्या, 155 मच्छ्या, ते पण मोठ्या मोठ्या मच्छ्या बघा प्रियजनांनो. प्रेषित पेत्राला एक मच्छी नव्हती मिळत. रात्रभर पागल पिसा झाला. शोधत शोधत, टाकू टाकू जाळ टाकू, इकडं टाकू तिकडं टाकू. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, इथं जाळ टाक, चल. त्याच्या हुकूम, त्याची आज्ञा पटकन पालन केली. कुरकुर नाही केली त्यांनी की देवा काय रात्रभर आम्ही मेहनत केली, काहीच नाही मिळालं, आता काय मिळणार. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, चल इथं टाक. पटकन आज्ञा पालन केली आणि बघा त्याचा आशीर्वाद. जाळ फाटली, बोट मच्छ्यांनी भरभरून गेली आणि मोठ्या 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 मच्छ्या मिळाल्या. प्रियजनांनो, असा माझा आणि आपला सर्वांचा परमेश्वर आपल्याला भरभरून देणारा परमेश्वर आहे. प्रियजनांनो, जिने सर्व स्वर्ग बनवला, पृथ्वी बनवली, आपणाला बनवलं, तो काय नाही देणार प्रियजन. त्याचा प्राण त्याने देऊन टाकला. सर्व काय देऊन, सर्वस्व देऊन टाकलं. त्याचा प्राण दिला त्यांनी. तुम्हाला आणि मला हे नाशवंत वस्तू देणार नाही का? जरूर देणार. जो शाश्वत जीवन त्याने दिलं, सार्वकालिक जीवन त्याने आपल्याला दिलं, तर हे नाशवंत वस्तू देणार नाही? जरूर देणार. 100% देणार. प्रियजनांनो, तुम्हाला आणि मला जे त्यांनी केलं तेच त्याची आज्ञा आहे की आपण, मी आणि तुम्ही, आपण सर्वांनी ते करावं. ते म्हणजे काय? सर्वांवर प्रीती करायची. आपल्याला सर्वांवर सच्चाईनं आणि इमानदारीनं प्रीती करायची आणि सर्वांना क्षमा करायची. जसं माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला आणि आपल्या सर्वांना क्षमा केली. कुरकुर करणं, दोष देणं, कुड़कुड़ाना बुड़बुड़ाना बंद इन द नेम ऑफ जीसस. अब सिर्फ हम सबको प्यार करेंगे और सबको क्षमा करेंगे. प्रियजनांनो, हे दोन संदेश, प्रभू येशू ख्रिस्ताचा जो संदेश आहे, जो त्यांनी करून दाखवला, तो संदेश मला आणि तुम्हाला सर्व जगातील लोकांना द्यायचा आहे. प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मसीहाच्या प्रीतीनं मला आणि तुम्हाला सर्व जगातल्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणायचं आहे. पूर्ण भारत देश आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणायचं आहे, केवळ त्याच्या प्रीतीनं. की तो तुमच्यावर, माझ्यावर खूप अतोनात प्रीती करतो. तो तुम्हाला खूप प्रीती करतो की त्याने प्राण दिला आणि तो जिवंत झाला आणि तो खरा जिवंत देव आहे. प्रियजनांनो, आणि तो तुम्हाला मला क्षमा त्याने केलेली आहे. तुम्हाला आणि मला त्याच्या पवित्र पवित्र रक्ताच्या द्वारे क्षमा प्राप्त झालेली आहे, मुक्ती मिळाली आहे. श्राप मेरा निकल गया. श्राप ना, श्रापित मरण त्याने सहन केलं. श्राप मेरा निकल गया, पाप मेरा क्षमा हुआ, यीशु के रक्त द्वारा. कोणाच्या द्वारा? कोणाच्या द्वारे झालं? पाप मेरा निकल गया, श्राप मेरा निकल गया, पाप मेरा क्षमा हुआ, यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. हे गाणं असंच नाही लिहिलंय, देवाच्या वचनाच्या, खऱ्या जिवंत देवाच्या लिखित वचनाच्या द्वारे लिहिलेलं हे गाणं आहे. प्रियजनांनो, श्राप मेरा निकल गया, पाप मेरा क्षमा हुआ, यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. बोलो ख्रिस्त महाराज की जय, मेरे प्रभु यीशु मसीह की जय. परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने
भरभरून काढो. आमेन.